नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। रिक्षा चालक ते आमदार, जाणून घेऊया नेमकं कोण आहेत गणपत गायकवाड। सध्या एका वादामुळे चर्चेत असलेले गणपत गायकवाड यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्या संबंधात खोलवर चर्चाही करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड सध्या एका वादामुळे चर्चेत आले आहेत। शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने ते सध्या देशभरात चर्चेत आहेत। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली। अतिशय संयमी आणि शांत नेते म्हणून ओळख असलेले गणपत गायकवाड यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सगळीकडेच विचारला जात आहे। जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे। गणपत गायकवाड हे सलग 3 वेळा कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत। 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला। गणपत गायकवाड हे दर रविवारी जनता दरबार चालवतात। या माध्यमातून ते लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करतात। कोणत्याही अडचणी असले की नागरिक या जनता दरबारात येतात। कल्याण पूर्वेत कोणतीही समस्या सोडवण्यासाठी दिलेला शब्द पाळतात अशी त्यांची ओळख आहे। या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढला आहे। आमदार गणपत गायकवाड हे त्यांना आमदार म्हणून मिळणारा पगार हा गरजू विद्यार्थ्यांना देत असतात, त्यामुळे मतदारसंघात देखील त्यांची बरीच चर्चा असते। वाढदिवशी देखील ते भेट म्हणून शिक्षण उपयोगी वस्तू देण्याचा आग्रह धरतात, जेणेकरून ते त्या गरजू विद्यार्थ्यांना मिळू शकतील। याशिवाय गरजूंना मोफत औषधे, दरवर्षी विविध शिबिरे आणि मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मदत याबाबतीतही ते नेहमी पुढे असतात। आता या गणपत गायकवाड यांचा रिक्षा चालक ते आमदार प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेऊया। आमदार गणपत गायकवाड यांनी सुरुवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा देखील चालवली असल्याचं म्हटलं जातं। यानंतर आमदार गणपत गायकवाड केबलच्या व्यवसायात आले। केबलच्या व्यवसायात त्यांनी बरीच प्रगती केली। यशस्वी उद्योजक झाल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला 2 वेळा ते अपक्ष निवडून आले। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर आमदार झाले। आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। आता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं या संदर्भात आपण खोलवर चर्चा करूया। तर द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीने 1996 साली विकत घेतला होता। 3 वेळा पैसे दिल्यानंतर एकनाथ जाधव कुटुंब हे नोंदणी कार्यालयात येत नसल्याने गणपत गायकवाड यांनी न्यायालयीन लढाई लढून या भूखंडाची मालकी मिळवली होती। त्यानंतर या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांसोबत महेश गायकवाड यांनी या भूखंडावर कुंपणाचे नुकसान केले। त्यानंतर याची तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते। हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचारी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे वैभव गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांना सांगितले। या दरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे देखील पोलीस स्टेशनला पोहोचले। त्यानंतर आमदार गणपत गायकवाड हे देखील या ठिकाणी पोहोचले। हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात दोन्ही गट बसले होते। या दरम्यान वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड समर्थकांमध्ये बाहेप वाद झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप वाद मिटवण्यासाठी बाहेर गेले। त्याच दरम्यान ही गोळीबाराची घटना झाली। माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला असून राहुल पाटील आणि अन्य 70 जणांच्या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने जमा झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कामगारांना शिवीगाळ करत जागेवरील सामानाचे नुकसान केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे। या गुन्ह्यात 3 महिलांचाही समावेश असून हिल लाईन पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे। महेश गायकवाड, राहुल पाटील यांची देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे। तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूया, धन्यवाद।